हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. अखेर तो दिवस आलाच. 11/11/20 सत्यात उतरली. काव्याने जिंकलं पार्थचं प्रेम. देशमुख बॉईजमधला दुरावाही मिटला. पण आता बघूया नंदिनी आणि जीवामधला दुरावा कधी मिटणार ते. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला भेटतंय की पार्थला काव्याचं प्रेम उमगतं, त्यामुळे तो पुन्हा एकदा तिच्याशी पहिल्यासारखं वागतो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ नंदिनीला भेटायला जातो. जेव्हा तो जीवाला आणि काव्याला एकत्र बोलताना बघवतो, एकत्र बोलताना एकमेकांच्या पार्टनर्सबद्दल समजवताना बघतो, तेव्हा पार्थला राहावलं जात नाही आणि तो सरळ गाडी काढतो आणि नंदिनीला भेटायला जातो. नंदिनीला भेटायला गेल्यावर नंदिनीही तिकडे लॉनमध्ये एकटीच जीवाची आठवण काढत असते. तेव्हा तो तिला तिथे भेटायला जातो. तेव्हा नंदिनीला असं वाटतं की जीवा आलेत, पण बघते तर तो पार्थ असतो. तेव्हा पार्थ नंदिनीकडे येतो. तो तिला म्हणतो की इतके दिवस मला ज्या गोष्टीची भीती होती ना नंदिनी, ती आज आज गोष्ट घडली आहे. मी काव्या आणि जीवा या दोघांना एकत्र पाहिले. नंदिनी थोडी घाबरते. पार्थ सांगताना असं सांगतो की नंदिनीला अजून मनात शंका यायला सुरुवात होते. काव्या अगदी तेव्हा पार्थ पुन्हा बोलतो की काव्या अगदी त्याच्याजवळ होत्या आणि त्याच्या डोक्यावरूनही त्यांनी हात ठेवला, हात फिरवला. पण त्यावेळी त्यांना पाहताना मला काहीही वाटलं नाही. उलट मला पार्थ आणि नंदिनी आठवले. तेव्हा पार्थ सांगत असतो की ज्यावेळेस आपण आपल्या पार्टनर्ससाठी खूप एफर्ट्स घेत होतो, तेव्हा आपणही त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांजवळ मनातल्या गोष्टी शेअर करायचो. जेव्हा सगळेजण झोपले असताना आपण आपल्या पार्टनर्सबद्दल एकमेकांसोबत मनमोकळेपणे बोलायचो. ती ती दोघेही कोणालाही न घाबरता एकमेकांसोबत बसलेले, जसे आपण बसायचो. त्यांच्या मनात कोणतीही भीती नव्हती. ते दोघे आता त्यांच्या आयुष्यात आपल्यासाठी खूप पुढे गेलेत नंदिनी. त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. इतके दिवस मला ते जाणवत होतं, पण आज मी ते प्रत्यक्षात पाहिलं. त्यामुळे मला हे सगळं जाणवत आहे. जीवा तुमच्यावर खूप प्रेम करतो नंदिनी. तुम्ही नक्कीच त्याचा विचार करा, असं पार्थ बोलतो. आणि पार्थ तिला हेही सांगतो की आता इतक्या वेळ मी तुमचा एक मित्र म्हणून बोलायला आलो होतो, आता मी तुम्हाला एक एक जीवाचा भाऊ म्हणून बोलायला आलो आहे. तुम्ही नक्कीच त्याचा विचार करा. आणि असं बोलून पार्थ नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिथून निघून जातो. इकडे दुसऱ्या दिवशी काव्या झोपेतून उठलेली असते आणि झोपेतून उठते तेव्हा बघते तर काय, पार्थने तिचा बोका तिच्यासमोरच बेडच्या तिथे ठेवलेला असतो. तेव्हा काव्या बोलते की हा बोका इथे कसा आला. तेव्हा ती त्या बोक्याजवळ जाते आणि बोलते की काय रे, तू इथे कसा आला. तेव्हा ती त्याला बोलते की काय, तुला मॉर्निंग किस हवी आहे. तेव्हा काव्या त्या बोक्याजवळ जाते आणि त्याला किस करणार, तेवढ्यात तो बोका अचानक खाली पडतो. तेव्हा काव्या बोलते की अरे हा अचानक कसा खाली आला, हे काव्याला कळत नसतं. आणि ती त्याला पकडायला, पार्थ जसा एकदा बोक्याच्या मागे पकडायला जात असतो, तसेच काव्याही त्याला पकडायला त्याच्या मागे जाते. आणि ती पुढे पुढे सरकते. तो बोका तसा तसा मागे मागे जातो. काव्य पुढे पुढे सरकते, पुन्हा बोका मागे जातो. असं करत करत काव्य खूप पुढे बोक्यापर्यंत जाते. जाता जाता तिचं लक्ष नसतं आणि त्या बोक्याच्या मागे जाता जाता ती पार्थला येऊन त्याच्या डोक्यालाच धडकते. पार्थने बोक्याला मांजाने बांधलेलं असतं आणि तोच त्याला मागे मागे खेचत असतो. सकाळी सकाळी काव्या आणि पार्थची पुन्हा एकदा पहिल्यासारखी भांडण सुरू होतात. पार्थ तिला म्हणतो की तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी माझ्याशी कसं वागलेलात. तेव्हा काव्य त्याला तिची कॉपी करण्यावरून ओढते आणि बोलते की काय देशमुख, तुम्ही माझी कॉपी करत आहात. मग पार्थही तिला मुद्दाम रागात बोलतो की शांत करण्यासाठी उलटे आकडे बोलायचं हे तुम्हाला तुमच्या पिताश्रींनी शिकवले आहे का. तेव्हा परीक्षेत माझी कॉपी करू नका. मग तो तिला तिच्या सेंटरबद्दल सांगतो. काव्याच्या परीक्षेसाठी पुण्याला सेंटर आलेलं असतं. पार्थने आपल्या परीक्षेच्या सेंटरची माहिती काढून घेतली हे ऐकून ती खूप खुश होते आणि त्याला विचारते की तुम्ही मला सोडायला येणार आहात. पण तो तेव्हा मुद्दाम नाही असे म्हणतो. तो बोलतो की तुम्ही नेहमी तुमच्या बोक्यांसोबतच गप्पा मारत असतात ना, त्यालाच घेऊन जा. त्याला विचारा की गाडी चालवता येते का. काव्या पुन्हा चिडते आणि निघून जाते. तिला जाताना पाहून तो मनातल्या मनात हसत असतो. मग दुसरीकडे मोहित्यांच्या घरी नंदिनीला जीवाची भरपूर आठवण येत असते.
तेव्हा ती तिला तिच्या ते आठवण येत असते आणि ती सारखी खिडकी ओपन करून बाल्कनीत बघत असते. तेवढा तिथे शारदा येते आणि ती खिडकी बंद करते आणि तिला ओरडते आणि बोलते की आता सगळं संपलं आहे, आता बाहेर बघून काही होणार नाही, बाहेर सगळं ओसाड पडलं आहे. तितक्यात तिचे बाबा फोनवर बोलता बोलता बाहेर येतात. ते प्रचंड चिडलेले असतात. नंदिनी कारण विचारते तेव्हा ते म्हणतात की कंपनीमध्ये एक प्रेझेंटेशन करायचं आहे, जर ते नीट झालं नाही तर एक मोठा प्रोजेक्ट माझ्या हातून जाऊ शकतो. तेव्हा नंदिनी बोलते की माझा एक मित्र आहे, तो छान PPT बनवतो. नंदिनीचे बाबा खुश होतात आणि तो मित्र कोण असं विचारतात, पण तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. कदाचित तिथे जीवाबद्दलच तिला बोलायचं असावं. दुसरीकडे जीवा घरी जिममधून परत येतो तेव्हा पार्थ तो जीवा खाली बसलेला असतो. पार्थ उकडलेली अंडी घेऊन त्याच्यासमोर ठेवतो. सुरुवातीला जीवा त्याच्यावर चिडतो की तुम्ही आमच्यावर तुमच्या सोयीनुसार प्रेम करतात. आता मला कंटाळा आला आहे. गेली 21 दिवस मी नंदिनी पाठी फिरलो पण त्याचा काही परिणाम झाला नाही. मग पार्थ त्याला समजवतो की आता मला तुझ्यावर आणि काव्यावर विश्वास बसला आहे. काल तुम्हा दोघांना मी एकत्र पाहिलं. सुरुवातीला जीवा घाबरतो. तो बोलतो की तू पाहिलंस तसं काही नाही आहे, आम्ही फक्त मित्र आहोत. यावर पार्थसुद्धा म्हणतो की हो मला माहिती आहे तुम्ही फक्त मित्र आहात. सुरुवातीला काव्य मला तुमच्याबद्दल सांगायची पण तेव्हा मला कळत असूनही मन मानायला तयार नव्हतं. पण काल मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मला तुमच्या नात्याबद्दल खात्री पटली. तुम्ही दोघेही आता खूप पुढे गेला आहात. काल मी जेव्हा तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं, तुमच्यातलं संभाषण ऐकलं, त्यानंतर लगेचच नंदिनीकडे गेलो आणि तिला समजावलं. नंदिनीचं नाव ऐकताच जीवा खुश होतो पण नंतर लगेच स्वतःला सावरतो. तेव्हा पार्थ बोलतो की काही दिवसांपूर्वी माझीसुद्धा अशीच अवस्था व्हायची. काव्याबद्दल बरंच काही वाटायचं आणि वाटू नाही मी स्वतःला आवरायचो, पण आता नाही. आता माझ्या डोक्यात सगळं काही क्लिअर झालं आहे. तेव्हा जीवा बोलतो की तू हे सगळं तिला आणि आईबाबांना सांगितलंस का? कारण तुम्ही आता हो म्हटलं तरीही नंतर माघार घेता. त्यापेक्षा एकदाच काही आहे ते क्लिअर करा. यावर पार्थ म्हणतो की मी सांगणारच आहे पण काव्याच्या परीक्षा आहेत. उगाच मी त्यांना आता काही सांगितलं तर त्या डोक्यात भलतेच विचार करत बसतील. तितक्याच काव्य तिथे येते आणि ती ते ऐकते. ती बोलते की मी कोणते विचार करणार? तुमचा काय संबंध? तो बोलतो की मी तुमचा फोकस हलवू शकतो. एक खाणार का? ती नको बोलू निघून जाणार इतक्यात तो तिला अडवत म्हणतो की जर तुम्ही हे एक खाल्लं तर तुम्हाला मी परीक्षेला सोडायला येईल. तेव्हा पार्थ असंच बोलताच काव्य खूप खुश होते. तिला स्वतःवर विश्वासच बसत नसतो. पार्थ बोलतो की आपल्याला लवकर निघावं लागेल, कारण जर उद्या निघालो आणि ऐनवेळी काही झालं तर तुम्ही गोंधळाल आणि तुमची चिडचिड होईल. शिवाय या प्रवासात आपला एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. काव्य प्रचंड खुश झालेली असते. ती आणि त्या दोघांना पाहून जीवाही खूप खुश झालेला असतो. तेव्हा काव्य खुश होते. तेव्हा काव्य बोलते की अहो पण माझी परीक्षा तर परवा आहे ना, उद्या आहे ना, तर आज का निघायचे? तेव्हा पार्थ बोलतो की निघूयात ना आज, रस्त्यात आपल्याला काही अडचणी यायला नको म्हणून आपण आजच निघूया. तेव्हा काव्य खूप खुश होते आणि पार्थला टक्कर देते. तेव्हा पार्थ डोकं चोळायला लागतो आणि बोलतो की ही टक्कर का? तेव्हा काव्य बोलते की मगाशी तुम्ही आपल्या दोघांची जी टक्कर झाली होती ना, तर माझ्या शिंगेश्वर महाराजांना अजून शिंग येऊ नये म्हणून ही टक्कर. तेव्हा पार्थ खूप हसतो. जीवालाही त्या दोघांचं प्रेम बघून खूप छान वाटत असतं. तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि नंदिनी बोलते की ऑल द बेस्ट काव्या. तेव्हा काव्य बोलते नंदिनी ताई तू, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.